भ्रष्टाचार कायमचा मिटला पाहिजे यासाठी प्रयत्न मोठी माणसं करतच असतात हो, पण याची सुरुवात ना खरं तर लहान मुलांपासून झाली पाहिजे. तर भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय हो हे छोट्यांच्या चष्म्यातून दाखवण्यासाठी येत आहेत आपले पुढचे कलाकार. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. खाजा डब्बा खाजा 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 डब्बा खाजा. पेट में तू ना जा ना जा ना जा. अरे डब्बाला 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 रे रे डब्बाला 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 रे. शी हाय ऋतिका. हाय थर्वा. डब्यात काय आणलंयस? मेथीची भजी. तू काय आणलंयस? शेपूचे सामोसे. ऋतिका मला खरं सांग, हे असलं खाऊन आपल्या दोघांना कंटाळा आलाय की नाही? हो ना, ह्या असल्या खाण्यामुळे माझं कुपोषण होतंय. त्यापेक्षा आपण उपोषण करायचं का? उपोषण? वा, ते काय असतं? तुला उपोषण माहिती नाही? नाही. ठीक आहे ठीक आहे, मी तुला एक्सप्लेन करतो उपोषण म्हणजे काय असतं. ते नाही का एक अण्णा किंवा आप्पा असतात. ओ, ते मस्त असं लोडाला टेकून बसतात, खाली पांढरी चादर अंथरलेली असते आणि मागे असतात गांधीजी. त्याला म्हणतात उपोषण. पण ते का करतात? माझी आई म्हणत होती काय ते भ्रष्टाचार का काहीतरी थांबवण्यासाठी करतात. लिंबू अचार, मँगो अचार, कैरी अचार, भ्रष्टाचार, न्यू रेसिपी, नो रेसिपी. पण ते काय याचा विचार मी सुद्धा करतोय. मला काय वाटतं माहिती का? काय? पूर्वीच्या काळी भ्रष्टा शून्य होता. ओ, मग भ्रष्टा एक आला, मग भ्रष्टा दोन आला, मग भ्रष्टा तीन आला आणि आता भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचार. भ्रष्टा आठ नाही रे, भ्रष्टाचार. भ्रष्टाचार. पण अथर्व मला एक सांग, आपल्या घरातले नसते ना करत भ्रष्टाचार? छे छे. नाही काय आहे ना, मागच्या महिन्यात काहीतरी गॅस सिलेंडरचं काहीतरी शॉर्टेज चालू होतं, म्हणून माझ्या आईनी ना 100 रुपये एक्स्ट्रा देऊन सिलेंडर मागवला. अरे पण मला एक सांग, याला थोडी म्हणतात भ्रष्टाचार? छे, याला कुठे म्हणतात भ्रष्टाचार? तेच ना. मग आणि आपले भ्रष्टाचार करणं शक्य? शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. मग तुला अजून एक सांगतो. एकदा ना मी आई आणि बाबा चाललो होतो सिनेमाला. ओ, आणि आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला होता. उशीर. बाबा बसले गाडीवर, मला बसवलं, आईला बसवलं. बॉईंग बॉईंग. ए अथर्व, किक मार ना. हा किक. बॉईंग बॉईंग. तर आम्ही निघालो. समोर होती नो एंट्रीची पाटी. अय्या, अगं नो एंट्री पिक्चर नाही ग, नो एंट्रीची पाटी. बाबांना मी सांगतोय बाबा नो एंट्री नो एंट्री. बाबा म्हणतात एंट्री एंट्री. घातली गाडी नो एंट्रीत. अय्यो, समोर भेटले पोलीस मामा. मामा म्हणाले चला चला लवकर दंड भरा दंड. बाबा म्हणाले दंड नको, बोट जरा. पोलीस मामांनी किती रुपये मागितले माहितीये? 1000. 1000? बाबांनी किती दिले माहितीये? किती? 100. 100? 900 रुपये वाचले नाही का आमचे? खरंच की. पण मला सांग, आपले बाबा भ्रष्टाचार करतात का? आपले बाबा आणि भ्रष्टाचार? शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. तुला अजून एक सांगतो. एकदा मी आजी आणि आजोबा गेलो होतो देवळात. आई ग, देव पावला. तर देवळापुढे ही भली मोठी रांग. आजी म्हणाली अहो मी नाही या रांगेत उभी राहू शकत. आमचे दानशूर आजोबा गेले पळत पळत, सॉरी चालत चालत त्या गुरुजींकडे. ओ VIP तिकीट काढली 250 रुपयांना. ओ व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. पण 250 कसं? हे बघ, आजीचे 100, आजोबांचे 100, माझे 50. हाफ तिकीट. 50 हाफ तिकीट? हा, म्हणजे तुला पुण्य पण हाफच मिळाला असणार. असं नसतं ग, पुण्य हे नेहमी पूर्णच मिळतं. बरोबर आहे, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. देव कधी भेदभाव नाही करत. बरोबर आहे. पण मला सांग, आजी आणि आजोबा भ्रष्टाचार करणं शक्य? शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. ए अथर्व, मला एक सांग, आपण कधी भ्रष्टाचार नाही करत
आणि आपल्या घरात सुद्धा नाही करत. तसं आपल्याला शाळेतच शिकवलंय ना. अथर्व मला एक सांग, इतक्या छान शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुझ्या बाबांनी किती डोनेशन भरलं होतं? 1 लाख. 1 लाख? तुम्ही किती भरलं होतं? 50,000. कसं काय? अरे काय आहे ना, माझे बाबा आहेत ना, ते प्रिन्सिपलच्या ओळखीचे आहेत, म्हणून मला अशीच ऍडमिशन मिळाली. पण ऐक ना, आपली शाळा किती ग्रेट आहे ना. मास पीटी, कॉम्प्युटर, लायब्ररी आणि अजून खूप काय काय आहे आपल्या शाळेत. पण मला सांग, प्रिन्सिपल मॅडम आणि भ्रष्टाचार शक्य? प्रिन्सिपल मॅडम भ्रष्टाचार जुळणं कधीच शक्य नाहीये. मग हा, बाई रितिका, 12 वाजलेत 12. तुझ्याशी बोलता बोलता क्लास बुडालाय माझा. अथर्व, मी तुझ्या घरी चालली रे, तुझ्या बाबांना सांगायला. माझ्या बाबांना नको ना सांगू प्लीज. का? प्लीज, ते मला ओरडतील प्लीज. रितिका, हा बोल. बाबांना सांगणार आहेस? हो. चॉकलेट. ऐक, हा मुलगा मला लाच देतोय. लाच 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 नाही ग, मग फ्रेंडशिप. थँक्यू. हा, आता हे चॉकलेट तू माझ्या बाबांना सांगू नयेस म्हणून दिलेलं नाहीये, आपली फ्रेंडशिप आहे म्हणून दिले. ओ, पण मला सांग रितिका, आपण सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार हा थांबवायलाच हवा. बरोबर. चल सुरुवात करूया. भ्रष्टाचार जिंदाबाद. नीट ना नीट. हा, भ्रष्टाचार मुर्दाबाद, भ्रष्टाचार मुर्दाबाद. या दोघांना तर सगळेजण ओळखतातच, पण तुम्ही एकदा ओळख करून द्या पुन्हा एकदा. माझं नाव अथर्व संतोष कर्वे. आणि काय म्हणतात तुला घरात सगळे? घरात सगळे मला नन्या म्हणतात. नन्या म्हणतात घरात. नन्या. मग आपल्यासाठी पण नन्या. चालेल. वा, क्या बात आहे. आणि आता तू ओळख करून दे. तिला एक मिनिट तिला या सगळ्यांनी काहीतरी नाव ठेवलेलं आहे. काय? छत्री. का छत्री? का पण का छत्रीचं कारण काय आहे? सांगू मी? हा. कारण एकदा लातूर फेस्टिवलला आम्ही सगळे गेलो होतो हा. आणि त्या दिवशी पुष्कर दादा माझ्याबरोबर अँकरिंग करत होता. हा. म्हणजे मी त्याच्याबरोबर अँकरिंग करत होतो. आणि तिकडचा जो पेपर होता लातूरचा, तिकडे छापून आलं की कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओंकार कर्वे आणि पुष्पक छत्री यांनी केलं. तर तेव्हापासून श्रोत्री कोणाचे नाव असेल तर आम्ही छत्री म्हणतो. म्हणून विचारलं छत्री म्हणता का रे तुम्ही? हे काय, कुठली लिंक कुठे जोडली बघितली काय? दादा, याला आम्ही सगळे खटखटे म्हणतो. काय? खटखटे, अथर्व खटखटे. का आता ह्याची स्टोरी काय? खटखटे का? स्टोरी साक्षीनी सांगितलं ना. काय साक्षीने सांगितलं म्हणून खटखटे? हो. मग तिला माहिती असेल, ती आली की मी तिला विचारून चालेल, घेईन. चालेल. खटखटे आणि छत्री. खटखटे छत्री. चला पटकन विचारूयात, तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला? खटखटे आणि छत्री. गॉड ब्लेस यू. ऑल द व्हेरी बेस्ट. वा वा वा, अशीच धमाल करत राहा आणि सगळ्यांचा डब्बा गोल करा. जोरदार टाळ्या आणि शुभेच्छा तुमच्यासाठी. तर आजच्या भागातला हा शेवटचा परफॉर्मन्स होता, पण आणखीन काही असेच डब्बा गोल परफॉर्मन्सेस बाकी आहेत जे बघणार आहोत आपण उद्याच्या भागात. तेव्हा पाहायला विसरू नका. टेन्शन गोल, मस्ती फुल बोलतो डब्बा गोल.